पण नाही दिल्यावर नाही बसून काय करू? बघू समाजाचा उन्हाळा झालेला, लेकरा बाळांचा आक्रोश बघू, ॲडमिशन वाचून बापाजवळ पैसे नाही, व्हॅलिटी वाचून लेकरू घरी येणारे बघू, का बघावं? जीव जाईल माझा, याच्या पुढं काय बघ? एवढंच फरक. मला थोडं बैठका न घेतल्यामुळं, आंदोलनाचं निवेदन न झाल्यामुळं आंदोलन थोडं वेगळं कडक करावं लागणार, एवढाच फरक. आणि माझ्या मायबाप समाजाने येऊ पण, माझी पण इच्छा आहे की माझ्याही समाजानं येऊ नये, ऊन लई आहे. तुम्हाला मला वेटीस पण धरायचं नाही, जसं लाडभाऊ म्हणले तसं मला तुम्हाला वेटीस पण नाही धरायचं. मला समाजाला, सरकारला वेटीस नाही धरायचं. तुम्ही येऊ नका, मी तुमच्यासाठी लढायला आणि मरायला तयार आहे एका जागेवर. पण ते आंदोलन तुम्ही येऊ नका, उन्हात कुणाचं काही झालं काय झालं, मी समाजावरती जीव लावतोय, तेही लावताय, तेही म्हणले समाज होऊ नये, असं आहे तसं आहे, काय होऊ नये, समाजाने बी येऊ नये, माझंही म्हणणं आहे. मी लढतो एवढंच आहे की सरकारवर दबावासाठी पब्लिक असती तर ती आता मी बैठका लाडभाऊवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवल्यामुळे मी त्या थांबवलेल्या आहेत, त्या आता थांबणारच आहेत. आता बैठका घेऊ नका, अंतरवाली येऊ पण नका, उपोषण 30ला होणार आहे. नाही झालं तर तुम्ही फक्त सावध राहा. गावात सरकारने पहिल्यासारखा काही हल्ला करायचा प्रयत्न केला, पुन्हा मोडतोड करायचा प्रयत्न केला, प्राणघातक काही पोलिसाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न, तर गावागावात मात्र सज्ज राहा. मग मात्र अंतरवालीकडे यावं लागणार. तेवढा 30 दिवस तुम्हाला सांभाळायचा, बाकीचं मी सांभाळतो आणि मी बसतो. आंदोलन मी 30ला नक्की करणार आहे, त्यात बदल होणार नाही. तर थोडं आंदोलनाची स्टेप बदलावा, एवढंच मला करावं लागतं. त्याला माझा नाविलाज. आंदोलनात लाट झाला असून मी तर आता या म्हणू शकत नाही, पण तेच म्हणले. पण मला नाही वाटत खरंच होईल. खरंच सांगतो मी तुम्हाला, मी त्यांना, मला काही लोकांनी सांगितलं त्यांच्या जवळचं, ते मुख्यमंत्र्याला लय जवळचे, हा लय चाबरे माणसं असते तर ते दम नाही खात, लगेच कुठं सांगते. ते म्हणते अरे लय भारी माणूस आहे म्हणे, तुम्ही धरला ना आता त्याचं मुख्यमंत्री लय चांगलं, एखादी झपका होऊन जाईल म्हणे. झालं मला नाही वाटत 30 तारखेला आंदोलन करायची गरज लागेल, पण मला नाविलाज पण होऊ शकतो. नाहीच झालं, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नाही ऐकलं, मग काय असंही होऊ शकतं. नाही ऐकलं तर, पण मला सांगितलेलं ते खरं आहे भाऊ. हे लोक म्हणते ते लय जवळचे, होऊ शकतं. जाऊ द्या, समाजात कल्याण होईल ना. जाऊ द्या, चला, धन्यवाद. रंगे आणि प्रसाद लाड यांची बैठक झाली. या बैठकीनंतर आता जर मराठा उपसमितीकडून निर्णय झाला तर आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन प्रसाद लाड यांनी दिलेलं आहे. बैठकीनंतर जरांगे आणि प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधलाय. तर मागण्या मान्य न झाल्यास राजीनामा देणार असं यावेळेला प्रसाद लाड यांनी सांगितले. जरांगेंसमोर बोलताना प्रसाद लाड हे भावूक झाले होते. त्यांना जरांगेंचा संघर्ष पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. जरांगेंचा भाऊ म्हणून त्यांच्यासोबत राहणार असा उल्लेख यावेळेला प्रसाद लाड यांनी केला होता. मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. मला वाईट वाटतंय बोलताना, माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत की एक कार्यकर्ता स्वतःचा जीव जाईपर्यंत जर एवढा मोठा संघर्ष करू शकतो तर आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच्यामागे का उभा राहू शकत.